की या डोळ्याच्या इंद्रियाने, या चक्षु इंद्रियाने तुम्ही फक्त एक तांब्याची, पितळीची, फायबरची, दगडाची, लाकडाची फक्त मूर्ती पाहू शकता. फक्त एक निर्जीव मूर्ती पाहू शकता या डोळ्याने. पण त्या मूर्तीतला बुद्ध, त्या मूर्तीतला सर्वज्ञ असलेला बुद्ध, परचित्त ज्ञानी असलेला बुद्ध, अरहंत असलेला बुद्ध, दुःखमुक्त जीवनमुक्त असलेले बुद्ध हे तुम्ही फक्त श्रद्धा इंद्रियानेच पाहू शकता. या डोळ्याने नाही पाहू शकता. या तुमच्या चक्षु इंद्रियाने समोर बसलेला केवळ एक मुंडन केलेला, अंगावरचे फक्त आपल्यापेक्षा वेगळे कपडे घातलेला एक खाडा माणसाचा फक्त तुम्ही एक व्यक्ती पाहू शकता या चक्षु इंद्रियाने. पण या खाडा माणसाच्या व्यक्तीतला त्याग, त्या व्यक्तीतली प्रज्ञा, त्या व्यक्तीतला सद्गुण, त्या व्यक्तीतलं समर्पण, त्या व्यक्तीतली सद्भावना, त्या व्यक्तीतलं थोरपण, त्या व्यक्तीतलं महात्म्य हे केवळ तुम्ही चक्षु इंद्रियानं न पाहता श्रद्धा इंद्रियानेच तुम्ही ते पाहू शकता. बघा, आम्ही अनेक गलीतून जातो, अनेक गावातून जातो, अनेक नगरातून जातो. अनेक नगरातून गावातून जाताना अनेक आपले उपासक आपल्या वस्ती असतात. सगळेच्या सगळेच लोक हात जोडून वंदनी म्हणतात का? सगळेच लोक वंदन करतात का? सगळेच लोक चला या मंत्री भोजन करायचं घ्या म्हणतात का? नाही बाबा, बिलकुल नाही. काही लोक तर आम्हाला असे पाहतात जसं काही चोराला पाहू लागते. काही लोक असे पाहतात जसं काही भिकाऱ्याला पाहू लागते. काही लोक कसे पाहतात तर काही लोक अशी चोरून पाहिल्यासारखं एक वेगळ्याच नजरेनं पाहतात, तर काही लोक हात जोडतात. हात जोडणारे काही काही असतात. पुन्हा हात जोडून काही लोक जय भीम म्हणतात, काही नमस्कार म्हणतात, काही नमस्ते म्हणतात, काही भलते म्हणतात, काही भलते म्हणतात, काही बापू म्हणतात. आमच्या तिकडे भंटोजी म्हणतात, तिकडे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांना भलते बाबा म्हणतात. अरे भलते बाबा आला म्हणतात, त्यांना भलतेजी म्हणायचं पण पाहिजे. महाराजाला म्हणतात, बुवा आला म्हणतात, काही नाही म्हणतात, सर म्हणतात. शिकले लोक सर या सर या सर म्हणतात. त्यांना वंदनी म्हणायचं माहित नाही, जय भीम म्हणायचं माहित नाही, नमस्कार म्हणतात, नमस्ते म्हणतात. श्रद्धा नाही ना, माहित नाही ना. सगळे लोक वंदनी तेच म्हणतात, वंदन तेच करतात, भंतेजीला पाहून तेच आनंदी होतात की ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा